याच्या आधी बी या विषयावर मी बोलणं केलं होतं, पण मला असं वाटतंय की तुमच्या लोकांना काही बी कळलं नाहीये, म्हणून आता अगदी स्पष्ट स्पष्ट सांगतो आणि समत्यांना सांगतो. मीरा, रमा, तर आतमध्ये या. काय काय झालं दादा? सांगतो. काय आहे ना जिजाबाई, एकच प्रश्न जर सारखा सारखा विचारला तर त्याचे दोन उत्तर असतात. पहिला, विचारणाऱ्याला नीट समजावायला पाहिजे, आणि दुसरा की त्या प्रश्नाला मुळापासूनच संपवलं पाहिजे. तर मी आधी समजावायचा प्रयत्न करतो. तुम्ही समजे लोक, माझं वय बघा. आता माझं वय इतकं झालेलं आहे की माझ्या मुलांची मुलं व्हायची वेळ आली आहे. या वयामध्ये मला नातं नातून सोबत खेळायचं स्वप्न बघायला पाहिजे, बरोबर ना? काय या वयामध्ये मी मूल दत्तक घ्यायचा विचार करू? थोडा पण व्यवहारी विचार नाहीये, थोडा पण नाही. चाळीतले लोक काय म्हणतील, समाज काय म्हणल की नातू सांभाळण्याच्या वयामध्ये स्वतःच्या मुलांसोबत खेळतोय. जिजाबाई, एवढंच मुलं हवं असेल ना, तर ते स्वतःच्या नातींसोबत पण पूर्ण होऊ शकतंय. माझं जर ऐकशील, याच मुलांमध्ये एक स्वतःचं मूल शोधणं, त्यावर तुझं सगळं प्रेम लुटवून देणं, काय आहे ना जिजाबाई, हे समजे मनाचे खेळ असतात. जर कुणाला मूल मानलं तर ते आपलंच, नाहीतर तुम्ही मला समजवाल आणि मी समजून जाईल. हा, आधी माझं समज बोललं तर ऐकून घे. दुसरा उपाय हा आहे की त्या विषयालाच मिटवून टाकायचं. तर मी एक निवृत्त सुभेदार आहे. सैन्यामध्ये नोकरी करता करता खूप फिरलेलो आहे. कमीत कमी 40 पेक्षा जास्त वनस्पती मला माहित आहेत, याचा अर्क पिऊन माणूस मरून जातोय. दादा, जर मीच राहिलो नाही तर हा विषयच राहणार नाही. त्यामुळे मूल दत्तक घ्यायच्या विषयाला माझ्या समजवण्यानं जर समजला तर ठीक आहे, नाहीतर एखाद दिवशी वैतागून सकाळी चहाच्या ऐवजी तो अर्क पिऊन घेईन मी. बाबा, दादा, हे कसं बोलतोय तू? मीरा, याच्याशिवाय या घरामध्ये दुसऱ्या कोणत्या प्रकारे समजावलेली गोष्ट लक्षात येते का? जिजाबाई, हे सारखं सारखं तुला काय होतं? आधी स्वतःच म्हणाली की भीमनं पोर दत्तक घ्यायचं विषय काढून तुझं आणि दादाचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. आता स्वतः तीच गोष्ट बोलती आहेस तू. आधी विचार कर, मनात विचार कर आणि मग बोल की तुला काय करायचंय ते.
मला वाटतंय की आता आपण मूल दत्तक घ्यायच्या गोष्टीवर काय बी बोलायला नाही पाहिजे. विशेष करून आई बाबांच्या व्यतिरिक्त कुणाशी नाही. आपण प्रयत्न केला तेच खूप आहे. आता त्या दोघांवरच सोडून देऊ. बरोबर बोलतीयस. त्या दोघांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीवर सोडणंच योग्य आहे. मला मुलांसमोर विष पिऊन मरायची गोष्ट नव्हती करायला पाहिजे. पण माझ्याकडे दुसरा काही उपाय पण नव्हता. जिजाबाई ऐकते कुठं? ऐकवायला घेऊन आलायत का लग्न करून? हे बघ जिजाबाई, असं रडारडी करून काय बी होणार नाही. खूप रडल मी. पती आहात तुम्ही माझे, आणि माझ्या समोर असा इश पिण्याची गोष्ट कराल तर मी रडाल ना. हो, हाय मी वाईट हाय, पण तुमची बायको हाय. आजपर्यंत तुम्ही माझ्या कोणत्याच इच्छेला महत्व नाही दिलं, पण तरी तुम्हाला गमावण्याच्या भीतीनं मी रडलच. मला नाही माहित, मला खरंच नाही माहित की तुम्ही मला किती आपली बायको समजता. पण मी तुम्हाला पूर्णपणे माझा नवरा मानलाय, आणि म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा अशा गोष्टी कराल मी तेव्हा रडल, खूप रडल. कसे आहे ना तुम्ही? सून, मुलगा, भाऊ, बहीण सगळ्या नात्यांची समज आहे तुम्हाला. फक्त एक नवरा बायकोच्या नात्याची समज नाहीये. समोर उभी बायको रडत आहे आणि तुम्ही तिचे डोळे सुद्धा पुसू शकत नाहीये. ठीक आहे, आतमध्ये जाते आणि एकट्यातच रडते. हे बघ जिजाबाई, मी सुद्धा तुला माझी बायको मानतो, मनापासून मानतो. एका नवऱ्याला आपल्या बायकोची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी काळजी घ्यायचा प्रयत्न बी करतोय, आणि हे तुला बी माहित आहे. आज आपलं जीवन बदलणार आहे. काय आज आपण तिघ शोभा संगट आरतीच्या साहेबांकडे जाऊया. तिथं गेल्यावर तर चांगलं चांगलं खायला मिळेल, नोकरी पण मिळेल. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या साहेबांजवळ नोकरी मिळेल तेव्हा आपण सगळ्या आरतीसारखे थाट करू आणि चमकू. काय धलिया अम्मा, एक गोष्ट कळत नाहीये ती फुलिया जाऊन तिच्या नवऱ्याला समजावत का नाही? तो जोकू परत हितेशच्या जाळ्यात अडकतोय. अरे समजावलं होतं तिनं, माझं बोलणं झालं तर सांगत होती की रात्रभर समजावलं तिनं जोकूला, पण त्याच्यावर काही परिणाम झालेला नाहीये. याची सवय नाही माहिती का, म्हणूनच तर बिचारी खाली आलेली नाहीये. रमा, अगं भीमराव झोपलाय काय? नाही, काही काम होतं का तुमचं? नाही नाही, काम काय बी नव्हतं.
तू नुसतं भीमला सांगून टाक की आज आम्ही सगळी इंग्रजांच्याकडे नोकरी करायला जाणार आहे आणि तिथं जातीभेद बी होत नाही. मग आम्ही लय पैसे कमवणार आणि हे बघून भीमरावला लय वाईट वाटल बघ. बिचारा भीम ते का वैतागतील? त्यांना तर हेच वाटतं मी आनंदी राहावं, पैसे कमवावे. हा, चहा पिऊन गप्पपणे त्या कामाला लागा जे तुम्ही रोज करता. सगळ्यांची जबाबदारी नाही घेतली मी. अहो हितेश काका, तुमच्या सोबत तर कमालच झाली. ज्यांच्या जोरावर तुम्ही उड्या मारत होता त्यांनीच तुम्हाला नकार दिला. अशी कशी नकार दिला? अगं शोभा, शोभा! आरती, काय केलं तू? शोभा, आपण बोललो होतो ना, मग समजव ना आरतीला. आणि तसं पण आरती, आम्ही तुला किती मदत केली की तू भीमरावपेक्षा मोठी होऊ शकशील. आणि जर का तू आम्हाला नोकरी मिळवून दिलीस तर तू आपोआपच मोठी होशील. विचार कर. हा, आरती, किती चांगलं होईल ना की आपण सगळी एकत्र एकाच ठिकाणी काम करणार. जबाबदारी नाही घेतली सगळ्यांची. तुम्ही आपापलं बघा, मी माझं बघेन आणि माझ्या ताईचं बघेन. ताई, चल डेव्हिड सरांशी लंच टाइम मध्ये भेटायचंय. नाही, आम्ही समधे येऊ. साहेब नोकरी देवो किंवा न देवो ती वेगळी गोष्ट आहे, पण जाणार आम्ही समधे आणि नोकरी मागणार आम्ही समधे. ताई, मला सगळ्यांशी घेणं देणं नाहीये, फक्त तुझ्याशी आहे. का घेणं देणं नाहीये? आणि जर घेणं देणं नव्हतं तर का समध्यांची भांडली? भीम सोबत, रमा सोबत, रामजी भाऊन सोबत. आणि जर घेणं देणं नव्हतं तर का रमाच्या अंगावर गाडी चढवायला साहेब पुढे पुढे जात राहिले आणि तू ओरडली बी नाही? म्हणजे घेणं देणं नव्हतं तर का 2 रेषा ओढून एवढं मोठं नाटक केलं आणि त्या एका रेषेवर उभं राहून शांत बसली, एक अक्षर नाही बोलली? जेव्हा समधीकडे घेणं देणं ठेवलं तेव्हा इथं बी ते ठेवावं लागल. का ठेवावं लागेल? ऐकलं होतं जेव्हा हे लोक परदेशी मजूर बनायला केले होते तेव्हा भीम आणि रमानी मिळून थांबवलं होतं त्यांना. आणि आता जर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन गेले तर परत थांबवतील. नवीन नाटक. नाही थांबवणार आम्ही. नाही थांबवणार आम्ही. आणि आम्ही यांना काम करण्यापासून कधीच रोखलं नाही. परदेशी मजूर बनायला चालले होते तेव्हा ह्यासाठी थांबवलं की तसं केल्याने ते आमच्यापासून दूर गेले असते आणि तिथे जाऊन त्यांना काही झालं असतं तर काहीच करू शकलो नसतो. इथे तर मी कधीही त्यांच्यासोबत उभा राहू शकतो. तुम्ही या लोकांना चांगली नोकरी मिळवून देताय, ह्या गोष्टीचा तर आनंदच होईल आम्हाला. घ्या, आता भीमाचा पण होकार आहे. चला निघूया. ठीक आहे, चला. डेव्हिड सर सकाळपासून ताईच्या येण्याची वाट बघतायत आणि आता जर त्यांना हे कळेल की ताई सोबत आणखीन 3 लोक आलेत तर माहित नाही काय करतील, काय म्हणतील. अरे ते सगळं नंतर बघूया, आता निघूया तर. चला 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 चला. या आत या. तुम्ही सगळे इथेच थांबा, मी डेव्हिड सरांसोबत बोलून घेते, मग बोलवेन तेव्हा सगळे आपली आपली चप्पल काढून आतमध्ये या. बाप रे, किती सुंदर घर आहे. अरे किती चमकत आहे रे. हितेश भाऊ, या इंग्रज लोकांचं घर जर एवढं चमकत आहे तर मन किती चमकत असेल. सर इथे सही करायची आहे. गुड आफ्टरनून सर. सर तुमच्या सोबत ताईच्या नोकरीसाठी बोलले होते, ती बाहेर दरवाजाजवळ उभी आहे. बोलू? बोलाव. सर इथे करायची. या सगळ्यात. चला, बोलवणं आलं ना.
नमस्कार मालक. सर ते सॉरी सर, बोलणं तर फक्त ताईच्या नोकरीचं झालं होतं, पण हे लोक सुद्धा हट्ट करायला लागले. ताईच्याच चाळीत राहतात. या सगळ्यांना सुद्धा नोकरीची खूप गरज आहे. वय साहेब, लय गरज आहे बघा नोकरीची. तू बाहेर जाऊन काम कर, तोपर्यंत मी यांच्यासोबत बोलतो. कळेल तरी ही लोक नोकरी करण्याच्या लायकीची आहे की नाही. जा. साहेब, तुमच्या इथं तर ते जातीपातीबद्दल भेदभाव आहेच नाही. मोठी आशा घेऊन आलोय की तुमच्याकडे नोकरी मिळून जाईल. माहित नाही या घरामध्ये किती खालच्या जातीचे काम करणार आहेत. काय म्हणालास? नथिंग सर, इट्स ओके. मी जातो हा सर. नाही, थांब. तुला ती कुंडी तिथे दिसते? हो सर. त्या कुंडीमध्ये झाड लावायचा विचार करतोय. पण असू दे, ती माती दुसऱ्या कामाला येईल. तिकडे जाऊन त्या कुंडीला घेऊन ये. अहो पण सर, त्या कुंडीचं काय करणार? आता नोकरीसाठी आले आहे तर एक्झामिनेशन परीक्षा तर द्यावीच लागेल ना. जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. होय. जाऊन घेऊन ये. होय. Do as I say. पण साहेब, कुंडीतल्या मातीशी कसली परीक्षा? लवकरच कळेल तुम्हाला. बसा. ऐकलं नाही का? बसा. लगेच. इथे टाक. माती इथे हो तू. इथे टाक. मी बरोबर बोलतीये. आरतीताई खोटं बोलतायत. आठवा जरा, जेव्हा रस्त्यावर त्या अधिकाऱ्याने आरतीताईंचं जबरदस्ती हात पकडून गाडीमध्ये बसवलं तेव्हा त्या काय म्हणाल्या होत्या? आधी समजून तर घे काय बोलायचंय. डेव्हिड सरांना पुण्याला जायचंय म्हणून ते मला गाडीत लवकर लवकर बसवत होते. आठवलं? त्यांनी म्हटलं होतं का त्यांच्या साहेबांना पुण्याला जायला उशीर होतोय म्हणून त्या दिवशी ते त्यांच्याशी तसं वागले. आणि आता त्या काय म्हणाल्या का त्यांचे साहेब सकाळपासून त्यांची वाट बघतायत. डेव्हिड सर सकाळपासून ताईच्या येण्याची वाट बघतायत. म्हणजे एवढ्या वेळेमध्ये ते पुण्याला गेले बी आणि आले बी. हे तर अशक्य आहे. ह्याचा अर्थ आपल्या साहेबांच्या अशा वागण्याला लपवण्यासाठी आरतीजी आपल्यासोबत खोटं बोलल्या. असू शकत. मग तर ही बी विचार करण्याची गोष्ट आहे की जर तो इंग्रजी अधिकारी एवढ्या वर्षांपासून काम करणाऱ्या आरतीताईंबरोबर असं करू शकतो तर हितेश काका, जोखू काका आणि जनार्दन काकांसोबत काय करेल? जे न सांगता त्यांना भेटायला गेले त्यांच्या घरी.